आपल्याला थोर नगरीत नेणार आहे. त्या नगरीचं नाव काय हो? तर कवी वर्णन करताना अलकीव कुबेरस्य चक्रसी कामयालयो इंद्रदेशी विख्याना परिज्ञाना पूर्वी या नगरीला पल्ली असं म्हणतात. पण आता या नदीला काय म्हणतात हे चरित्राच्या शेवटी आपल्या लक्षात येईल. या पल्लीमध्ये वैश्य क्रोधभव गणपती भक्त राहत होता. त्याचं नाव काय हो? कल्याण वैशती भाग्यानं पत्नी पण उत्तम मिळाली होती. पौर्णिमेच्या चंद्रमा इतकी शीतल मनाची सारा आनंद होता. पण पुण्या एका तिन्ही सांजीला आपला कामधंदा आटपून कल्याण महाराज जो आपल्या घरी आले तोच विपरीत ध्वनी त्यांच्या कानावर पडला. ऐकत्या क्षणी जरा विमनस्य झाली आणि अंतर्भागात येऊन शोक काढणारे आपल्या प्रियतमेची मृदुलकर आपल्या हाती घेत म्हणाले, माझी त्या सुगंध सोडून चालेल का? नाही ना? मग तुझ्यासारख्या धीरवती स्त्रीनं धीर सोडून कसं चालेल? सांग, तुझे डोळे ओले का? हा गंगा यमुनाचा महापूर कशासाठी? तिने उंगावर लावलं आपल्या पतीला बरं वाटावं, समाधान व्हावं म्हणून दुःखावेगाचं कारण सांगून टाकलं. ती म्हणाली, ना, बागेत फुल आणि घरात मूल हे हवं. ज्याप्रमाणे फुलाविना बागेला सुगंध नाही, त्याप्रमाणे मुलाविना घराला आनंद नाही. ना, तुम्ही रोज ज्या गणयाचे ध्यान धारणा करता आहे त्याच्यापाशी एखादा संत नाही का मागता येईल? वास्तविक ही गोष्ट कल्याणजीच्या मनात होती. परंतु आपल्या पत्नीला बरं वाटावं, समाधान व्हावं म्हणून भगवान मंगलमूर्ती समोर बसले आणि प्रार्थना केली.
आणि थोड्या दिवसात इंदुमती देवीला सुरेख असा बाळ गवसला. जन्माला आलेला तो बाळ अतिशय देखणा होता. पल्ली धाम सुखावली आणि बारशाच्या दिवशी इंदुमती देवीची ओटी भरली आणि बाळाला पाळण्यात घातलं. मात्या पित्याच्या विचारानं नाव जाहीर झालं, बल्ला. आता बल्ला या नावाचा अर्थ काय हो? तर कवी म्हणता येईल बल्लाकडे खेळायला यायची आणि अनेक खेळ खेळत. बुद्धीच्या या चरित्र नायकानं एक दिवस आपल्या सर्व मित्रांना एकत्र बोलवले आणि म्हणाला, मित्रांनो, आमच्या इथल्या खेळण्याने बागडण्याने गावातल्या आळीतल्या लोकांना त्रास होत असेल. कुणी काही बोलत नाही हे खरंच, पण आपण नको का समजायला? म्हणून उद्यापासून आपण पलीकडच्या माळावर खेळायला जाऊ. झालं. सर्व मित्रमंडळी एकत्र जमली आणि पलीकडच्या माळावर खेळायला गेली. आणि प्रश्न निघाला की दादा दादा आज काय खेळ खेळायचा? कारण बल्ला सांगेन तोच खेळ खेळायचा. क्षणभर स्तब्ध झालेल्या या बल्लाने आज वेगळाच खेळ सुचवला. तर तो म्हणाला, मित्रांनो, आज आपण अशा या सुंदर माळावर मंगलमूर्तीचं बंदी बांधू. झालं. सगळी कामाला लागली. पिवळे खांबर पाळापाचोळा टाकला व छप्पर तयार केले. सगळी जागा कशी स्वच्छ केली. नाहीतर असं की समोर मंदिर आणि शेजारी देशी दारूचं दुकान असो. आता प्राण प्रतिष्ठेच्या या सोहळ्यात काही जण कीर्तन करायला लागले, काही जण भजन करायला लागले, काही जण गायन करायला लागले. त्यात माझ्या सुद्धा होता एखादा अर्धवट गाणं शिकलेला. तो गायला लागला. गायक म्हणून
दारिद्र्य याचा या ठिकाणी मज्जाव झाला. आणि इकडे गावच्या टिट्यावर एकत्र जमणे आणि चर्चा सुरू झाली. काय धुंडूपण, नातो आहे का घरी आपला? अहो कितीतरी दिवस झाले, शोधून आणावा लागतो. गोविंद पण चटकन म्हणाले, अहो त्या कल्याणाला आपला मुलगा सांभाळता येत नाही, नुसता बल्लाळ बल्लाळ बल्लाळ. अहो त्या बल्लाळच्या नादानं गावातली सारी पोरे नादान बनली आहे. आणि ही गोष्ट कल्याणजीला ऐकवण्याकरिता सर्व गावकरी कल्याणजीच्या दारात. आता दारात आल्यावर यावं यावं बसावं असे जो कल्याण म्हणला आहे, तोच संतप्त झाले ते गावकरी म्हणला आहे, बस कर आमचं स्वागत, मोठा मानभावी दिसतोस. प्रथम आपल्या मुलाला आवड काय, नाहीतर गावच्या प्रमुखाकडून फार मोठी शिक्षा होईल. आणि असे म्हणून सर्व गावकरी परत. गावच्या लोकांचं ऐकलं मात्र कल्याणजी आत आली आणि कोपऱ्यात उभी असलेली काठी हातात घेतली व रागाने मनाकडे गेली. बरोबरच्या मित्रांनी पाहिले आणि दूर पळून गेले. आता वनामध्ये राहिला फक्त बल्ला आणि संतप्त झालेल्या त्या कल्याणजीने प्रथम मंदिर काढलं आणि विचार करू लागला की या बल्लाने गावच्या साऱ्या पुराण्या नादान बनवलं आणि या बल्लाला या मूर्तीने मिटवलं. आणि असा विचार करून कल्याणजीने ती स्थापन केलेली मूर्ती उचलली आणि दूर फेकून दिली. तोच बल्लाळाचं ध्यान. अरे रे, ज्याच्या ध्यानानं शाश्वत असं सुख मिळवावं ती मूर्ती आम्ही उडवली, असं जो बल्लाळ म्हणत आहे, तोच संतप्त झालेल्या त्या कल्याणाने आपल्या मुलाच्या हाताला धरला व फरफरीत उडीत तिथल्याच एका झाडाच्या बुंध्याला तिथल्याच काही लता वेलींनी करकचून आवरून बांधला. इतका करकचून बांधला की बल्लाळाच्या अंगातून रक्ताच्या झिरकांड्या उडाला. सारी वनश्री व्यथित झाली. भगवान मंगलमूर्ती अस्वस्थ झाली आणि कल्याण बल्लाळाच्या श्रीमुखात बडकवीत म्हणाला, ध्यान करतो म्हणे ध्यान, आता बघतो तुला कोण सोडवतं ते. आणि याद रख, पुन्हा जर घरी आलास तर मरशील. आणि असं म्हणून कल्याण निघून गेला. आता वनामध्ये राहिला फक्त बल्ला आणि विना. आता आमच्या बल्लाला कोण बरं सोडवणार? तर लक्षात असं आलंय की तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका क्षेत्रपाणी विना वाचू. आणि बल्लाने हनुमान भगवंताची प्रार्थना केली.
आपण केलेल्या त्या प्रार्थनेला भगवान मंगलमूर्ती प्रसन्न झाले आणि म्हणाले, बाळा, प्रसन्न आहे मी तुझ्यावर, हवा तो वर. बल्लाळ म्हणाला, देवा, मला मारलं म्हणून काही वाईट वाटलं नाही, पण ज्यांनी तुमची मूर्ती उडवली त्या पापाला प्रायश्चित्त हे हवंच. म्हणून तू उखाणमध्ये मूर्तीची पाने सुखरी कृत्य मुक्त करो गणप मला, माझा त्यांचा बोलवू सत्य. म्हणून तो मुखांमध्ये रसा होत. हे ऐकलं मात्र भगवान मंगलमूर्तींनी बल्लाळच्या मुखावर हात ठेवला आणि म्हणाले, की बघ बाळा, आपण असं काही बोलायचं नसतं. तू जरी काही मागत नसेल तर आजपासून प्रसन्न झालेला मी तुला 2 वर देतो. पहिला वर असा की तुला इतक्या लांबवर यावं नको म्हणून आजपासून मी तुझ्या गावात येऊन राहणार आहे. आणि दुसरा वर असा की जे भक्त माझ्या दर्शनाला येतील ते माझ्या आधी तुझं नाव घेतील. म्हणून तू बल्लाळ विनायक. हे दैवत जागृत आहे, प्रसिद्ध आहे, अनेकांना अनुभव असेल. आजही आपण जर पालीच्या बल्लाळच्या मंगलमूर्ती समोर गेला तर